नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत मेकोसा बाग येथील प्रोटेस्ट ख्रिश्चन स्मशानभूमीत एका तरुणानं स्मशानभूमीच्या व्यवस्थापकाचा चाकूनं गळा चिरून हत्या केली। रमेश शिंदे असं मृतकाचं नाव असून या घटनेनंतर लोकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। रमेश शिंदे हे स्मशानभूमीत केअरटेकर होते आणि स्मशानभूमीच्या आवारात ते त्यांची बहीण आणि तिच्या कुटुंबासह राहायचे। रमेश अविवाहित होते आणि आरोपी एनॉनचे वडील रमेश शिंदे यांचे मित्र होते। वर्षभरापूर्वी त्यांचं निधन झालं। वडिलांचे मित्र असल्याने शिंदे आणि त्यांच्या बहिणीचे कुटुंबीय एनॉनच्या ओळखीचे होते। रविवारी दुपारी 2 वाजता स्मशानभूमीत एनॉन तेथे आला आणि त्यांनी शिंदे यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली। त्यावेळी स्मशानभूमीचे इतर कर्मचारीही तेथे उपस्थित होते। दरम्यान अचानक एनॉनने शिंदे यांच्यावर चाकूने हल्ला केला, तसेच मानेवर वार करून गंभीर जखमी केलं। शिंदे यांचा आवाज ऐकून स्मशानभूमीचे कर्मचारी, बहिणींचे कुटुंबीय आणि इतर लोक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तातडीने शिंदे यांना मेयो रुग्णालयात नेलं। तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। इकडे लोकांनी एनॉनला जागीच पकडून बेदम मारहाण केली। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच झोन 5 चे DCP निकेतन कदम आणि जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचली। पोलिसांनी एनॉनला अटक केली। शिंदे यांच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी जरीपटका पोलीस अधिक तपास करत आहेत। अभी तक पता नहीं चला है कि कौन सी रंजिश थी या कुछ, क्योंकि ये जो आरोपी और जो मृतक है या मृतक के जो परिवार वाले हैं उनसे अच्छे संबंध थे। वो आते जाते वो अच्छे से बात कर रहा था। कोई रंजिश की बात अभी तक सामने नहीं आई, लेकिन आरोपी ने ऐसा क्यों किया है इस बारे में आरोपी के पास पूछताछ जारी है।